नमस्कार. आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेविषयी थोडक्यात माहिती, महत्त्व, पूजाविधी तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याचे महत्त्व. चला तर आपण पटकन सुरुवात करूया. वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयाला अक्षय तृतीया साजरी केली जाते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, म्हणजेच कधी न संपणारे असते. सूर्यापासून मिळणारी सौर ऊर्जा ही अक्षय मानली जाते. तसेच जल, वायू, अग्नी, तेज आणि पृथ्वी हे पंचमहाभूतेही अक्षय मानली जातात. अक्षय तृतीयाची योग्य पद्धतीने पूजाविधी काय आहे ते आपण पाहूयात. अक्षय तृतीयाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. विशेषतः या दिवशी सोने खरेदी करण्याला फार महत्त्व आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, त्यानंतर पूजेचा संकल्प करावा. एका चौरंगावर भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. लक्ष्मीनारायणाला आवाहन करावे. प्रथम श्री गणेशाची पूजा करावी. एक सुपारी विड्याच्या पानावर ठेवून गणेशाची पूजा करावी. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना पंचामृताचा अभिषेक करावा. मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहावीत. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे, त्यामुळे तुळस अर्पण करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी आणि घरातील सदस्यांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करावी. यथाशक्ती दान करावे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचाही दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून अपिंडक श्राद्ध दान करावे आणि ते शक्य नसेल तर निदान या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदक कुंभाचे दान करावे. आता आपण पाहूयात अक्षय तृतीयाच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व. अक्षय तृतीयाला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. या दिवशी मातीचे माठ, आंबे, मिठाई, गोड पदार्थ, वस्त्रे, कपडे दान करावे. या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून ही तिथी अक्षय मानली गेलेली आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिली जाते. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने मातीचे माठ दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयाच्या पासून खाण्यास सुरुवात करतात. अक्षय तृतीयाला केलेले नामस्मरण, मंत्र पठण अखंड टिकून राहते. अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रगट झाली होती असेही सांगितले जाते. अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. अक्षय तृतीयेपासून 4 धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे द्वारे खोलली जातात. या दिवशी नर नारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते असे म्हणतात. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. या युगात जगकल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्णाचा अवतारात प्रकट झाले होते. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचाही जन्म झाला होता असे म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी काय केले जातं ते आपण पाहूयात. या दिवशी वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करणं शुभ मानलं जातं. याने घरात समृद्धी, भरभराटी येते. या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, नवीन वाहन खरेदी करणे अशा गोष्टी केल्या जातात. तसेच चैत्र गौरीला चैत्र तृतीया ते वैशाख तृतीया 1 महिना होतो. चैत्र गौरीचे एका महिन्यात कधीही हळदी कुंकू ठेवतात, तर नाहीच झाले तर अक्षय तृतीयाच्या दिवशी हळदी कुंकू करतात. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी 50 वर्षानंतर मंगळ रोहिणी नक्षत्राचा शोभन योग आला आहे. तसेच 30 वर्षानंतर या योगामध्ये अक्षय तृतीया साजरी होत आहे. तर माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची मनोभावे पूजा करा. पूर्वजांना वंदन करून श्री लक्ष्मी नारायण आणि पूर्वजांचे आशीर्वाद घ्यावे. धन्यवाद.